आमचे लहाने बंधू हर्षद अनिल गाडेकर यांनी जवळजवळ 50-52 किलोच्या एक आतापर्यंत 4-5 बॅगा वापरल्या. तर आपण त्यांच्या तोंडून त्यांना रिपोर्ट कोणत्या कोणत्या पिकाला आणि कसे आले ते त्यांच्या तोंडून विचारू. नमस्कार. आपण आता ॲव्हेन्यू न्यूट्रीमिक्स जे वापरलं ते कोणत्या कोणत्या पिकांना वापरलं आणि कसं वापरलं हे थोडक्यात सर्व शेतकऱ्यांना माहिती द्या. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गेल्या 3 वर्षापासून माझ्या शेतीमध्ये ॲव्हेन्यू न्यूट्रीमिक्सच्या मायक्रोन्यूट्रिएंट स्लरीचा वापर करत आहे. पिटिगोरे साहेबांच्या सल्ल्यानुसार मी ॲव्हेन्यू न्यूट्रीमिक्सचा वापर करतो. त्यामध्ये त्या प्रामुख्य पिकांमध्ये म्हणजे जसे की कांदा झालं, टोमॅटो झालं, झेंडू झालं किंवा चाऱ्यामध्ये मुरघासाठी ज्या मका लागतात त्यांना पण मी वापर करतो. अतिशय उत्तम प्रकारे रिझल्ट आम्हाला भेटले आहे. आणि जसे पिटिगोरे साहेब म्हणतात की जमिनीचा भुसभुशीतपणा वाढतो, पिकांची रोगप्रतिकार क्षमता वाढते, पिके जोमदार वाढतात, हिरवेगार टवटवीत असतात आणि टोमॅटोमध्ये जो तिरंगा व्हायरस म्हणतात त्याला पण थोडं कमी प्रमाण म्हणजे झालेलं आहे ॲव्हेन्यू न्यूट्रीमिक्स वापरल्यापासून. आणि जे ट्रॅक्टरमध्ये वैतलं जे खर्च येत होता 2-3 नांगरणी करायला लागत होते पहिल्या, तर आता ती एका नांगरणीवर शेतीची उत्तम प्रकारे मशागत होते. पिकाला वापरल्यानंतर त्या गायांचं म्हणजे आजारपर म्हणा किंवा दुधाचा एसएनएफ फॅट म्हणा यामध्ये तुम्हाला काय बदल वाटला का? हो, नक्कीच बदल वाटला. जी गायांमध्ये मायक्रोन्यूट्रिएंट्स, गायांना पण जे मायक्रोन्यूट्रिएंट लागतं किंवा मिनरल मिक्सचर लागतं त्याचा वापर जरी आपण कमी केला आणि तरी पण म्हणजे गायांमध्ये डिफिशियन्सी जाणवत नाही, मिनरल डिफिशियन्सी. त्याचा वापर मकाच्या पिकामध्ये केल्यामुळे मकाच्या पिकामध्ये जे मिनरल्स पाहिजे होते ते जमिनीतून अपटेक झाले आणि ते चाऱ्याच्या माध्यमातून गायींना उपलब्ध झाले. त्याच्यामुळे गायींमध्ये जे वारंवार रिपीट होण्याचं प्रमाण होतं म्हणजे माझावर येण्याचं प्रमाण होतं तर ते कमी झालं. हे ॲव्हेन्यू न्यूट्रीमिक्स असं मायक्रोन्यूट्रिएंट आहे की ते आपण आपल्या पिकाला लागवड केल्यापासून दर 7 दिवसांनी 7 लिटर दिवसाला 1 लिटर अशा हिशोबाने आपण पिकाला द्यायचं आहे. याच्यामध्ये ॲव्हेन्यू न्यूट्रीमिक्स सर्व प्रकारचे मायक्रोन्यूट्रिएंट आहे. तर हे आपल्या पिकाला दिल्यामुळं पिकाची रोगप्रतिकारशक्ती अत्यंत वाढते, आपलं पीक रोगाला कमी बळी पडते. त्याच्यामुळं काय होतं, जमिनीत जे न्यूट्रिशन पाहिजे ते याच्यामध्ये आहे. ते न्यूट्रिशन झाड घेतं, झाडाला कोणतेही रोगराई येत नाही, NPK सुद्धा याच्यामुळे कमी लागतं. तर हे तुम्ही त्या चारा पिका असू द्या, डाळिंब, गहू, मका, कांदे, सर्व फळपिकं आणि भाजीपाला या सर्व पिकांसाठी अतिशय उपयुक्त अशी मायक्रोन्यूट्रिएंट स्लरी म्हणजे ॲव्हेन्यू न्यूट्रीमिक्स